प्रेम म्हणजे प्रेम असतं आणि तुमचं आमचं सगळंच कुठं सेम असतं. सोलापूरमध्ये एक घटना घडलेली आहे. या घटनेमध्ये एक फक्त 21 वर्षाचा तरुण आहे. या तरुणाचं एक वर्षभरापूर्वीच लग्न होतं. लग्नानंतर एका वर्षामध्येच पाळणा हलतो आणि त्या दोघांना मुलगी होते आणि ही त्याची बायको प्रसूतीसाठी माहेरी जाते. माहेरी गेल्यानंतर तिची प्रसूती होते, मुलगी होते, दोघांनाही आनंद होतो. पण ज्यावेळेला या तरुणाने त्याच्या बायकोला आपल्या घरी येण्यासाठी सांगितलं, त्यावेळेला मात्र तिने स्पष्टपणे नकार दिला आणि त्याच्यातून फार मोठं एक अनर्थ या तरुणाच्या आयुष्यामध्ये घडलेला आहे. ते काय आहे ते आता आपण या घटनेमध्ये बघणार आहोत. प्रेम नावाचा तरुण आहे. त्याचं वय वर्ष फक्त 21 आणि इतक्या कमी वयामध्ये, अल्लड वयामध्ये त्याचं लग्न त्याने केलेलं आहे आणि तो देखील प्रेमविवाह त्याने केलेला आहे. आता प्रेमविवाह म्हटल्यानंतर काही वर्षांपासून त्यांची ओळख असणार किंवा काही महिन्यांपर्यंत त्यांची ओळख असणं हे स्वाभाविक आहे. पण याचं प्रेमचं लग्न झालेलं आहे. त्यांचा सुखी संसार देखील सुरू झालेला आहे. पण कसं असतं, लग्न झाल्यानंतर नवऱ्याचं खरं रूप किंवा त्या मुलाचं खरं रूप बायकोसमोर येत असतं. सगळे गुण आणि अवगुण त्या बायकोला समजत असतात आणि मग तेव्हा मात्र त्यांना असं वाटत असतं की कदाचित आपली चूक झालेली आहे. आपल्याकडून काहीतरी राहून गेलेलं आहे. समोरच्या व्यक्तीला पारखण्यामध्ये आपण चूक केलेली आहे असं त्या स्त्रीला वाटत असतं, त्या मुलीला वाटत असतं आणि मग कुठेतरी त्या स्त्रीचं मन खात असतं. आणि या दोघांच्या संसारामध्ये देखील असंच झालेलं होतं. एका बाजूला प्रेमची बायको ही गरोदर राहिलेली होती. त्याच्यामुळे मग तिचं गरोदरपण देखील सुरू होतं. जसे दिवस जात असे तिच्या पोटामधील गर्भ हा वाढू लागलेला होता. प्रेम आणि त्याच्या बायकोमध्ये काही दिवसांपासून भांडण होत होती. आता हे भांडण आणि संसार आणि पोटात वाढणारं मूल या सगळ्या गोष्टी घेऊन त्याची बायको त्याच्यासोबत म्हणजे तिच्या सासरी संसार करत होती. आता काही दिवस गेलेले आहेत. तिचा 7वा महिना आता संपत आलेला आहे. त्याच्यामुळे मग प्रसूतीसाठी ती माहेरी गेलेली होती आणि मग ती माहेरी गेल्यानंतर प्रसूती झाल्यानंतर आता येत्या काळामध्ये शिमग्यासारखा सण आहे. या भागामध्ये देखील शिमग्याचा सण साजरा केला जातो आणि आता हा शिमग्याचा सण असल्यामुळे मग हा तरुण प्रेम आपल्या बायकोला विनवणी करत होता की तू घरी ये, आपल्या घरी ये, आपण एकत्र राहूया. तू दुसऱ्या लोकांसोबत राहू नकोस, तू माझ्यासोबत राहा, असं तो तिला वारंवार सांगत होता. पण या दोघांमध्ये असणारे वाद मात्र या तरुणीला आपल्या नवऱ्याकडे घेऊन जायला तयार नव्हते आणि आता अनेक दिवस त्याची विनवणी चालू होती. अनेक दिवस तो बायकोला सांगत होता की तू काही करून आपल्या घरी ये, आपल्याला आपला संसार आहे, आपण आपल्या मुलीला छान वाढवूया. पण समोरून त्याच्या बायकोकडून त्याला काहीच रिस्पॉन्स येत नव्हता आणि मग सरतेशेवटी त्याने एक डिसिजन घेतलेला आहे. काही दिवसांपासून त्याच्या मनामध्ये काहूर माजलेलं होतं की आपण प्रेम केलेलं आहे आणि आपण आपल्या बायकोवरती इतकं प्रेम केलं आणि आता आपल्याला एक अपत्य झालं, आपल्याला मुलगी झाली आणि आता आपण आपला संसार करायचा आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्याने आपल्या भावी आयुष्याचं चित्र देखील रंगवलेलं होतं आणि हे सगळं तो त्याच्या बायकोला सांगत होता. आता तरी देखील त्याची बायको त्याच्याकडे येण्यास तयार नव्हती. आता काही गोष्टी आतल्या असतात, या दोघांमधल्या असतात किंवा काही गोष्टी चुकीच्या असतात. या चुकीच्या गोष्टींची कदाचित त्याच्या बायकोला जाणीव झालेली असावी. त्याच्यामुळे मग तिने मात्र त्याला स्पष्टपणे नकार दिलेला होता आणि मग या सगळ्या गोष्टींचं डिप्रेशन प्रेमला आलेलं आहे आणि मग या सगळ्या कारणासाठी मग त्याने आपल्या घरच्यांशी बोलणं देखील हळूहळू कमी केलेलं होतं. रविवारी रात्री प्रेम आपल्या घरामध्ये होता आणि घरची सगळी इतर मंडळी टी व्ही बघण्यामध्ये व्यस्त होती. बऱ्याच वेळेला अनेक घरांमध्ये टी व्ही बघत असताना टी व्हीचा आवाज देखील मोठा असतो आणि प्रेम आपल्या खोलीमध्ये एकटाच बसलेला होता. त्यावेळेला मग त्याने त्याच्या बायकोला ऑडिओ मेसेज केलेला आहे. त्या मेसेजमध्ये तो बायकोला म्हणतो की तू माझ्या मुलीची काळजी घे आणि एक चुंबन देखील तो त्याच्या मुलीला त्या ऑडिओ क्लिपमध्ये देत असतो आणि मग हे सगळं झाल्यानंतर त्याच्या खोलीमधून काहीतरी पडल्याचा आवाज येतो. त्यावेळेला मग त्याचा भाऊ त्या खोलीकडे धावत पळत जातो. त्यावेळेला बघतो तर त्याच्या भावाने फास लावून घेतलेला आहे आणि हा फास लावून घेतल्यामुळे तो आता दोरीवरती लटकत आहे. तातडीने सगळ्या घरच्या मंडळींनी त्याला त्या दोरीपासून वेगळं केलं जातं. दोरी कापून काढली जाते. दवाखान्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला असतो. आता या अशा ज्या काही घटना असतात, ज्या प्रेमसंबंधातल्या असतात किंवा नवरा बायकोंमधल्या असतात, एखाद्या वेळेला एखाद्या रागापोटी एखादी बायको आपल्या माहेरी निघून जाते किंवा इतर नातेवाईकांकडे जात असते.
तर हा जो राग आहे हा काही काळ शांत झाल्यानंतर पुन्हा एकदा या दोन्ही मंडळींनी एकत्र येऊन बोलण्याची गरज असते. पण या बाबतीमध्ये मात्र समोरच्या व्यक्तीने पूर्णपणे आपल्या नवऱ्याचं काय म्हणणं आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. आणि प्रेमविवाह असेल किंवा अरेंज मॅरेज असेल, कोणतंही लग्न असू द्या, या दोघांमध्ये असणारे जर का काही वाद असतील तर हे वाद मात्र इतर मोठ्या मंडळींच्या संपर्कात येऊन किंवा सल्ल्यानुसार मिटवले गेले पाहिजेत. लग्नामध्ये घेतलेली कोणतीही जबाबदारी पूर्ण करणे हे प्रत्येक नवरा बायकोचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे. हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आपण ही घटना या भागातून बघत असाल तर आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. भेटणार आहोत आपण अशाच एखाद्या नवीन घटनेसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.